नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात आशा करते, स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, 16 मेला येत आहे शनी जयंती आणि शनी अमावस्या एकाच दिवशी दोन्ही येत आहे. त्यामुळे शनीच्या 7.5च्या राशी 5 आणि वर सगळ्यांना शनीचे आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी शनीच्या 7.5ची जी हाय आपल्याला लागत आहे, की जी आपली कामं अडकत आहेत, काय होत आहे, तर या सगळ्याला खास उपाय तुमच्यासाठी, अतिप्राचीन उपाय की ज्यानं तुम्हाला 100% गॅरंटी न तुम्हाला फरक पडतो, असे उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. पहिल्यांदा उपाय सांगत आहे मी तुम्हाला राशीप्रमाणे, आणि छोटीशी आशाला पण उपाय येत आहेत सगळ्यांनी करण्यासाठी. तर दोन्हीपैकी कोणते ना कोणते उपाय जरूर करा. त्याचप्रमाणे शनी जयंतीसाठी स्पेशल रेकीसाठी तुम्हाला शनी कंबो मिळणार आहे. त्याची संपूर्ण माहिती ही टेटसला आहे, वरती दिलेल्या नंबरचा टेटस जरूर चेक करावा. तर चला, पहिली रास आहे मेष रास. तर मेष राशीनं काळे तीळ पाण्यात सोडून संध्याकाळी शनिदेवाला प्रार्थना करावी आणि लोखंडाचे दान करावे. या दोन्ही गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. वृषभ राशीने पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे आणि गाईला हिरवा चारा घालणे महत्त्वाचे आहे. तर मिथुन रास काळ्या उडदाचे दाणे रस्त्यावर काम करणारे लोक किंवा शनीच्या मंदिराच्या बाजूला बसलेली लोक यांना, गरिबांना ते दान करणे आणि त्याचप्रमाणे पाण्याचं पण दान करणे हे महत्त्वाचं आहे. कर्क राशीच्या लोकांनी काळ्या कुत्र्याला रोटी देणे अतिशय गरजेचं आहे. पितळेचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावणे, तो न माघारी घेऊन येणे, हा पण उपाय तुम्ही करू शकता. सिंह राशीच्या लोकांना शनी मंत्र ओम शम शनेश्वराय नमः 108 वेळा म्हणायचं आहे आणि तिळाच्या तेलाचे दीपदान हे शनीच्या देवळामध्ये करायचं आहे किंवा पिंपळाच्या झाडाखाली करायचं आहे. कन्या रास जुना जोडा चप्पल गरिबांना दान करायचे आहे. कावळ्याला अन्न देणे गरजेचे आहे. पुढं तुळ राशीला काळा कापड किंवा काळे तीळ मंदिरात अर्पण करावे. पिंपळाभोवती 7 प्रदक्षिणा नक्की घालाव्यात. वृश्चिक राशींनी माशांना पिठाचे गोळे करून माशांना खायला घालावेत. 108 गोळे रामनामाचा जप करत करत जर माशांना खायला घातले तर आपले पित्र शांत होतात. काळी उडदाची खिचडी पण दान करावी. धनुराशीला एखाद्या वृद्ध व्यक्तीला काळा कपडा देणे. पितरांसाठी काळे तीळ अर्पण करणे. मकर राशीसाठी घराच्या दक्षिण दिशेला तिळाचा दिवा लावणे. पिंपळाच्या ओल्या मातीचा स्पर्श करणे, म्हणजे पाणी आपणच घरातनं पाणी न्यायचं, पाणी घालायचं आणि तो जी ओली माती होती ती आपल्या मस्तकी आणि नाभीला लावायची. कुंभरास शनिदेवाला काळे फूल किंवा उपलब्ध नसेल तर काळा कपडा किंवा निळे फूल किंवा निळा कपडा हे अर्पण करावे. दिवसातून एकदा तरी शनी स्तोत्र जरूर वाचावे. मीन रास गोमूत्र किंवा पाण्याने घराची हलकी शुद्धी करावी. मंदिरात बसून शांत 11 मिनिटं ध्यान करावं आणि शक्य असेल तर 11 वेळा हनुमान चालीसा देवळात बसून म्हणावी. तर हे आहे आपले 12 राशीला आपण काय करायचं आहे शनी जयंतीच्या दिवशी, आणि त्याच दिवशी शनी अमावस्या पण येत आहे. तर सगळ्या राशींना मी सांगितलं आहे, त्यातल्या त्यात 7.5च्या राशींनी तर जरूर करा, किंवा पुढच्या वर्षी 7.5 येणार असेल तरी सुद्धा आत्तापासून हे उपाय करणं सगळे फायदेशीर आहेत तुम्हाला. तर जरूर हे उपाय करा. वरती दिलेल्या नंबरवरचा टेटस बघा, म्हणजे शनीचा कोंबो तयार केलेला आहे. ऑफर प्राईस काय आहे त्याची हेही तुम्हाला कळेल. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.